नमस्कार. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर 40 पेक्षा जास्त आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेत 2 गट पडले आहेत. त्यातच शिवसेनेतील फुटीनंतर 50 खोके घेऊन आमदारांनी गद्दारी केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांकडून सातत्याने करण्यात आला. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सातत्याने हा आरोप केला होता. त्यामुळे 50 खोके एकदम ओके अशा घोषणाही अनेक ठिकाणी देण्यात आल्या. मात्र गेल्या काही महिन्यांपासून बंद झालेल्या या घोषणा अचानक देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 50 खोके एकदम ओके असं म्हणत पुण्यात मंत्री अब्दुल सत्तार यांना डिवचण्यात आलं. पुण्यातील या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिवांनी अब्दुल सत्ताराचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, 50 खोके एकदम ओकेच्या घोषणांनी नाट्यगृह दुनानून सोडलं. तर घडलं असं की राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार नियोजित कार्यक्रमाला 1.5 तास उशिरा पोहोचले. तसेच तेथे आल्यानंतर त्यांनी केवळ एकाच प्रतिनिधीला बोलण्याचे निर्देश दिले. प्रतिनिधी बोलत असताना त्यांनी तुम्ही तुमचे प्रश्न मांडा, वाद निर्माण होईल असं वक्तव्य करू नका असं म्हटलं. तसेच मला मंत्रिमंडळाच्या बैठकीत जायचं असं म्हणून परिषदेतून काढता पाय घेतला. मात्र यावेळी बाजार समितीच्या सर्वच सदस्य व पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केलाय. येथील नाट्यगृहात 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच अब्दुल सत्तारांचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. या बाबतीवर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.